रांगेतील स्थान यावर आधारित हा प्रश्न आहे. तर पहा विद्यार्थ्यांनो, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे. तर पहा प्रश्न, एका रांगेत 5 मुली खालीलप्रमाणे उभ्या आहेत. एका रांगेमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे 5 मुली खालीलप्रमाणे उभ्या आहेत. ती माहिती आपल्याला आधी नीट वाचन करायचं आहे. अनिता ही ज्योती किंवा गीता दोघींच्याही शेजारी नाही. विद्या ही ज्योतीची शेजारी नाही. अनिता अस्मिताच्या शेजारी आहे आणि अस्मिता रांगेत मध्यभागी उभे आहे. तर विद्याच्या शेजारी कोण? तर पहा, अस्मिता रांगेत मध्यभागी उभी आहे असं आपल्याला सांगितलेलं आहे. तर हे आपण मांडून घेऊयात. आणि पहा, इकडे 2 मुली असणार आहेत आणि इकडे 2. मग आता आपल्याला माहितीचा उपयोग करून इथे मुलींना आता मांडायचा आहे. अस्मिताच्या शेजारी कोण आहे म्हणलेलं आहे? अनिता. अनिताला जर आपण इथं घेतलं तर आपल्याला इथे ज्योती आणि गीताला घेता येणार नाही. इथे विद्या येणार आहे आणि ज्योती आणि गीता इथे येणार आहेत. मग पहा, विद्याच्या शेजारी कोण आहे? अनिता. 1 नंबरचा पर्याय बरोबर आहे. अशा प्रकारे आपल्याला दिलेल्या माहितीचा वापर करून हा प्रश्न सोडवा.